ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्यदिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्यदिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशनसह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। अंबरनाथ पालिकेत टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला 14 कोटी रुपयांची कामं दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करंजुले यांनी केलाय। तसंच पालिका अधिकारी यांनी सनबर्ड कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या उपोषणाला अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही पाठिंबा दिलाय, तर सनबर्ड कंपनीने मात्र हे सगळे आरोप फेटाळले। अंबरनाथ पालिकेनं नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या 14 कोटी रुपयांच्या 6 कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली। यात 10 ठेकेदारांनी सहभाग घेतला, मात्र त्यापैकी 7 ठेकेदारांना अपात्र ठरवून निविदा प्रक्रियेतून बाद करण्यात आलं, तर उर्वरित 3 ठेकेदारांपैकी पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला हे काम देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करंजुले यांनी केलाय। या कंपनीने जॉईंट व्हेंचर करून स्वतःच्या नावावर नसलेला स्टॅम्प पेपर वापरला आणि त्यातही खाडाखोड केली। त्यामुळे सनबर्ड कंपनी आणि अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि मुद्रांक शुल्कात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रवी करंजुले हे आमरण उपोषणाला बसलेत। त्यांच्या या उपोषणाला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही पाठिंबा दिला असून अंबरनाथ पालिकेनं प्रशासकीय राजवटीत केलेल्या कामांचं ऑडिट करावं अशी मागणी किणीकर यांनी केली आहे। तर 14 कोटी ही छोटी रक्कम नसून या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे। अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे, एकूण कामे 6, त्याची प्राकलन रक्कम होती 14,54,57,000 रुपये। मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते 8व्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती, निविदा ओपन करायला पाहिजे होती, परंतु तब्बल 8 महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी। आणि ह्या निविदेमध्ये एकूण 10 कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता। त्याच्यापैकी 7 निविदाधारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदा बाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सनबर्ड मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला त्यांनी अंधन म्हणून दिलेलं आहे। जे अटी आणि शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये, हा त्यामध्ये बसतच नाही, फक्त संगनमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेले आहे। सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट व्हेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता 500 रुपयाचा, त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे। दरम्यान या आरोपांबाबत सनबर्ड कंपनीचे संचालक रुपेश देशवरे यांना विचारलं असता आम्ही नियमानुसार टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता आणि आम्ही पात्र होतो म्हणूनच अधिकाऱ्यांनी आम्हाला काम दिल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच ज्यांना काही तक्रार असेल त्यांनी त्यांची कारवाई करावी, आम्ही कायदेशीर उत्तर देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी निविदा प्रक्रियेमध्ये नियमानुसार भाग घेतला होता आणि यानुसार मी कॉम्पिटिशन करून ते टेंडर आमच्या नावावर झालेलं आहे आणि निविदा प्रक्रियेमध्ये निविदा ज्यांनी केली अधिकारी त्यांनी मला पात्र ठरवलेलं आहे। तर याच्या ज्यांना असं वाटत असेल की आम्ही अपात्र आहोत किंवा काही हे केलेलं आहे, तर त्यांनी त्या प्रकाराने कारवाई करावी आणि मीही कायदेशीर कारवाई करेन। अंबरनाथ पालिकेत प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आजवर अनेकदा झाले असून त्यामुळे खरोखरच या कामांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होतीये। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।